शेतकरी बांधवांनो नमस्कार. आज आपण आलेलो आहेत चिंचपूर लोणी पट्टा आहे. तर इथं झेंडूचे जे काही शेतकरी आहेत ते वारंवार झेंडूचं पीक घेतात. तर त्यांनी एक 8 दिवसापूर्वी कृषीवर्धक ऑलराऊंडर किट याचा वापर केलेला होता. ती वापर केल्यानंतर त्यांना त्यांच्या प्लॉटची जी काही परिस्थिती आहे ती कशा पद्धतीनं होती आणि वापर केल्यानंतर त्यांना काय बदल जाणवले हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. दादा नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता मोठ्याने सांगा जरा. माझं नाव विजय बाबासाहेब आनारते, राहणार चिंचपूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. बरं, तुम्ही तुमचं हे जे झेंडूचं पीक आहे ही व्हरायटी कोणती आहे, क्षेत्र किती आहे हे सांगा बरं. एक आणि काडी किती आहे? आमचं क्षेत्र 1.25 एकर आहे. बरं. काडी एक 10,000 काडी आहे. बरं. आणि मार्बल म्हणून व्हरायटी, मार्बल. येलो मार्बल. बरं, येल्लो मार्बल व्हरायटी. तर तुम्ही झेंडू पिकाला कृषीवर्धक ऑलराऊंडर किट सोडायची होती. हो. तर त्याच्या पूर्वी तुमच्या प्लॉटची काय परिस्थिती होती नाही. आणि वापर केल्यानंतर तुमच्या प्लॉटमध्ये काय बदल झाला, हा खरोखर जो काही बदल झालेला आहे तो सांगायचा. 100% म्हणजे जवळजवळ 99% हा फरकच झालेला आहे. काय फरक झाला बरं? पहिली झाडाची वाढ कमी होती. बरं. त्याचा पिवळेपणा जास्त होता. बरं. आणि फुटवा कमी होता. बरं. आता 8 दिवस झाले सोडून. हां. 8 दिवसात फुटवा भरपूर झाला. हे बघा, हां. 8 दिवसात फुटवा भरपूर झाला. झाडाची वाढही चांगली झाली, पिवळकी निघून झाली. बरं. मुळींची संख्या कसं काय मुळांची संख्या भरपूर वाढली. वाढली का? डोळ्यात दिसतंय का मुळे? बरं. तर शेतकरी बांधवांनो त्यांची मार्बल येल्लो ही व्हरायटी आहे. एक 10,000 ना, 10,000 रोपं आहेत त्यांची. 1.25 एकर क्षेत्र आहे. 4.5 फुटाचं अंतर आहे आडवं आणि 2 उभ्या झाडामधलं अंतर 1.25 फूट आहे. तर आज तारीख 29 मे 2026 आपण त्यांच्या प्लॉटमध्ये आलेलो आहेत. 8 दिवसापूर्वी आपण त्यांच्या प्लॉटला कृषीवर्धक ऑलराऊंडर किट हे रिकमेंड केलेलं होतं आणि मी त्यांना फोनवरच एक शेड्यूल दिलेलं होतं. तर तुम्ही झाडाची जी काही परिस्थिती आहे पाहू शकता. मित्र थोडं पुढे हे बघा, त्यांनी 8 दिवसापूर्वी हे मातीचा एक बुजटा दिलेला आहे आणि 8 दिवसापूर्वी त्यांनी कृषीवर्धक किट सोडली होती. हे बघा, मुळी बघू शकता तुम्ही, पांढऱ्या मुळ्यांची संख्या कशा पद्धतीनं आहे हे पाहू शकता. हे बघा, पांढरी मुळी बघा तुम्ही. एक 8 दिवसापूर्वी त्यांनी माती लावून एकदम चांगल्या पद्धतीनं तेव्हा हे नियोजन केलेलं आहे, गळुंबा वगैरे येऊ नये. त्यांची एक थोडी काळी माती आहे. तर शेतकरी बांधवांनो कृषीवर्धक ऑलराऊंडर किट वापरल्यानंतर झाडाला घेरदार वाढ, फुटवा, मुळींची 100% वाढ होते आणि झाडाला जी काळोखी एकदम छान पद्धतीने येते. तर मी प्लॉटमध्ये आल्यानंतर विजू भाऊनी मला आल्या सांगितलं की कृषीवर्धक किट वापरल्यानंतर झाडाला एकदम चांगल्या पद्धतीनं रिझल्ट मिळाला. तर ही माहिती अनेक जे झेंडू पीक करणारे शेतकरी आहेत ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ घेतला. तर शेतकरी बांधवांनो ह्यांचा जो काही हा झेंडू आहे आज एक 23-24 दिवस ह्या झेंडूला पूर्ण झालेले आहेत. तर प्लॉटची जी काही एकंदरीत परिस्थिती आहे त्यांनी प्लॉट पण एकदम चांगल्या पद्धतीनं स्वच्छ ठेवलेला आहे. इकडे हे बघू शकता तुम्ही, प्लॉटमध्ये स्वच्छता असेल, झाडाचा घेरदारपणा असेल, एकदम छान पद्धतीनं आहे आणि झाडाला फुटवा वगैरे असेल, काळोखी असेल, एक नंबर छान पद्धतीनं आहे. त्याचबरोबर ह्यांनी एक माती लावलेली आहे. आता एक लेटेस्ट त्यांना मी माहिती सांगितली. ही जी माती आहे खोडाजवळ लावल्यामुळं जी शेतकरी बांधवांनो मल्चिंगमधली जी काही गरम वाफ आहे ती बाहेर निघण्याला चान्स नाही, व्हेंटिलेशन करण्यासाठी चान्स नाही. तर असं तुम्ही शेतकरी बांधवांनो तुम्ही सुद्धा केलं असेल तर ह्याला अशा साईडच्या पद्धतीने ह्याला होल घ्यायचे, जेणेकरून आतली जी काही गरम वाफ आहे ती बाहेर निघाली पाहिजे. मल्चिंगची आतली जी काही गरम वाफ आहे, आता हे इथं मल्चिंगमधली जी काही हवा आहे गरम वाफ ती आतमध्ये पॅक झाली आणि आतली जी गरम वाफ आहे ती व्हेंटिलेशन झालं पाहिजे त्याचं बाहेर. मुळीला वाफचा कंडिशन, ऑक्सिजन ह्या सगळ्या गोष्टी भेटल्या पाहिजे. म्हणून तुम्ही असे होल घेणं गरजेचं आहे 1-1 फुटावर. कारण आता त्यांनी माती लावलेली आहे आणि कृषीवर्धक किट सोडल्यामुळे इथं मुळींची वाढ चांगल्या पद्धतीने झालेली आहे. माती काढणं शक्य नाही, त्याच्यामुळे आता हा होल घेणं त्यांना एकदम चांगल्या पद्धतीने. त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो झेंडू पिकामध्ये सगळ्यात एक जास्त जो प्रॉब्लेम येतो पिळकरपा असेल, दांडीकरपा असेल आणि पानांचा जांभळेपणा असेल, तर त्याच्यासाठी विजू भाऊ इकडे या. त्यांनी लेटेस्ट काल एक फवारणी घेतलेली आहे. त्याच्यामध्ये कर्जेट 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी, ॲव्हेमिन 2 मिली प्रति लिटर पाण्यासाठी आणि कीटकनाशक इमामेक्टिन अशी एकंदरीत फवारणी केलेली आहे. तर विजू भाऊ तुम्ही ही कृषीवर्धक ऑलराऊंडर किट सोडल्यानंतर तुम्ही खरोखर समाधानी आहात का? हो, एकदम 100% समाधान. आणि तुम्ही जे दुसरे जे झेंडू उत्पादक शेतकरी आहेत किंवा इतर भाजीपाला फुलशेती असेल त्या शेतकरी बांधवांना काय सल्ला द्याल तुम्ही? नाही, आवर्जून वापरा, एकदम टॉपचे रिझल्ट. बरं, झेंडू पीक किती वर्षापासून करता तुम्ही? 4 वर्षापासून. बरं, ठीक आहे. शेतकरी बांधवांनो अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद.